आज आपल्याला बोलायचं आहे क्लॅरिटी विषयी. फिजिकल क्लॅरिटी, मेंटल क्लॅरिटी आणि स्पिरिच्युअल क्लॅरिटी. फिजिकल क्लॅरिटी म्हणजे काय? आपल्या घरामध्ये ना उगीचच जास्तीच्या वस्तू असतात. म्हणजे न वापरलेले कपडे असतील किंवा उगीचच भरलेला कबाडा असेल, न वापरलेल्या मेकअपच्या वस्तू असतील, न वापरलेली काही इन्स्ट्रुमेंट्स असतील. आपण ना ते सारखं साठवून ठेवतो आणि साठवल्यामुळे काय होतं माहिती आहे, आपल्या मनाचं क्लटरसुद्धा वाढत जातं. तर असं आपण करायचं नाही आहे. आपण घराचा एक आराखडा बघायचा आहे. आपल्याला ज्या वस्तू नको आहेत, आपण गेल्या 6 महिन्यापासून ज्या नाही वापरल्यात, अशा वस्तूंना आपण काढून टाकायच्या. कारण त्यामुळे ना एक स्पेस निर्माण होतो आणि आपला आजूबाजूचा स्पेस जितका क्लिअर असेल ना, तितकं आपल्या मनाला, आपल्या मेंदूला आपल्या आयुष्यातले निर्णय घेण्यासाठी सोपं जातं. म्हणजे हे बोलायला असं खूप वेगळं वाटत असेल, ऐकायला सुद्धा वेगळं वाटत असेल, पण हे खरं आहे. आपण असं नीट, क्लीन आणि व्यवस्थित चांगल्या स्पेसमध्ये आपण जर राहत असू ना, तर आपला मेंदू आणि आपलं मन निर्णय पटकन घेतं. कारण त्याच्याकडे जास्ती पसाराच नसतो ना, विचारांचा असेल किंवा वस्तूंचा असेल. तर पहिली गोष्ट, आपण आपली स्पेस क्लिअर करायची. दुसरी गोष्ट, आपल्या मोबाईलमध्ये पण उगीचचा डेटा भरलेला असतो माहिती आहे. उगाचचे फोटोज, गुड मॉर्निंगचे फोटोज, नको असलेले मेसेजेस, नको असलेल्या फाईल्स, PDF, असं भरपूर नको असलेले ॲप्स, म्हणजे जे आपण वापरत नाही असे ॲप्स. तर आपल्या मोबाईलमधला जो डेटा आहे ना, तो सुद्धा आपण रविवारी एक 10 मिनिटं वेळ काढायचा आणि तो डेटा क्लिअर करायचा. त्या चॅट्स क्लिअर करायच्या. त्याच्यामुळे एक डिजिटल क्लॅरिटी आपल्याला येते. उगाचचा गोंधळ सगळा मोबाईलमध्ये राहत नाही. तिसरी गोष्ट, मेंटल क्लॅरिटी. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण डायरी मेंटेन करतोच आहोत. जसं मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपलं मन हलकं करण्यासाठी आपण डायरी लिहिली पाहिजे. आपण आपल्या विचारांचं जर्नल केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा अंदाज येतो की आपल्या डोक्यामध्ये काय चाललं आहे. सारखे सारखे तेच तेच विचार येत आहेत का? तर तुम्हाला डायरीविषयी ऐकायचं असेल तर माझे आधीचे व्हिडिओज पहा. हां, तर आपण मुद्द्यावर येऊयात. मेंटल क्लॅरिटी. मेंटल क्लॅरिटी म्हणजे काय माहिती आहे, की आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या डोक्यात जर असंख्य विचार चालू असले, ओव्हर थिंकिंग चालू असलं, तर आपण तो निर्णय तितक्या कार्यक्षमपणे नाही घेऊ शकत. तर ह्यासाठी काय करायचं, एक स्पेसिफिक आपला विचार, आपल्याला घ्यायचा असलेला निर्णय लिहून ठेवायचा. त्याला फाटे फोडायचे. हे असं का करायचं आहे? हे केल्याने काय होईल? हे असं नाही झालं तर काय होईल? म्हणजे त्याचे पॉझिटिव्हज काय, निगेटिव्हज काय, असं पद्धतशीरपणे लिहायचं. हे लिहिल्यामुळे काय होतं माहिती आहे, क्लॅरिटी येते. आपल्याला तो निर्णय घ्यायला खूप सोपं जातं आणि आपल्या विचारांना एक क्लॅरिटी येते आणि आपल्या विचारांचीच एक ब्लूप्रिंट आपल्याला समोर दिसते. त्यामुळे विचारांची क्लॅरिटी येण्यासाठी आपण हे नक्की करायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या भूतकाळातल्या चुका असतील, भूतकाळातलं आपलं वर्जन असेल, त्या वर्जनला थोडंसं माफ करायचं आणि सोडून द्यायचं. भूतकाळाच्या चुकांमधून शिकायचं आणि त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि मूव्ह ऑन करायचं. ह्यामुळे सुद्धा आपल्याला मेंटल क्लॅरिटी येते. आपल्यातला एक्सेप्टन्स वाढतो. आपल्यात एक मूव्ह ऑन करायची जी भावना असते, ठीक आहे, नाही झालं, ओके, आपण पुन्हा ट्राय करू. ही एक मोटिवेशनची भावना असते, ती सुद्धा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. माझा आवडता मुद्दा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा. आपण निसर्गामध्ये जितका वेळ घालवतो ना, आई शपथ, जाम भारी वाटतं. एक नॅचरल हीलिंग प्रोसेस आहे ती. नुसतं आपण मातीत पाय जरी ठेवले ना, तरी आपली बॉडी हील होते. आपण गवतावरून हात फिरवला, आपण मातीत चाललो, आपली बॉडी आहे ना नॅचरल रिदमला मॅच करते. आपल्याला ऑटोमॅटिकली काम वाटतं, सुदिंग वाटतं, शांत वाटतं. तर आपल्याला ही एक हीलिंग होण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवलाच पाहिजे. सगळ्या गोष्टींचं मूळ काय आहे माहिती आहे तुम्हाला? आहार चांगला घ्यायचा, ॲक्टिव्हिटी करायची, मग ते चालणं असेल, एक्सरसाइज असेल, योगा असेल, जे काही असेल, आणि झोप छान घ्यायची. झोप छान घेतली ना, आपले हॉर्मोन ऑटोमॅटिकली इम्बॅलन्स असतात ना, ते बॅलन्स्ड होतात आणि आपलं लाईफस्टाईल सुधारतं. लाईफस्टाईल सुधारलं की आपल्याला आजार होत नाही. माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न चालू करा, योगा करा आणि खूप छान आणि खूप फिट राहा, आनंदी राहा.